आज ना एक गोष्ट सर्वांना आवर्जून सांगावीशी वाटते. ती म्हणजे की ना आई-वडील जोपर्यंत जिवंत आहेत, तर त्यांना आहे ना किमान 2 वेळेचं पोटभर अन्न द्या. एक वेळ ते 10व्या कार्याचा दिखावा नाही केला ना तरी चालेल. आता हे मी का सांगते, तर काही महिन्यांपूर्वी ना लग्नाच्या निमित्ताने गावाकडे जाणं झालं होतं. तर आपल्या गावाकडे ना आजही एक पद्धत आहे, ती म्हणजे की शहरातनं कोणी पाहुणे-रावळे आले, की आजूबाजूचे जे इतर नातेवाईक असतात ना, ते आपल्याला चहा-पाण्याला बोलवतात. तशाच एका नातेवाईकांनी आम्हालाही बोलवलं. आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी ना आम्हाला चहा, पोहे असं करून आहे ना आमचं छान आदरातिथ्य केलं. पण त्या घरामध्ये ना एक आजोबा होते, ज्यांची ओसरीमध्ये खाट पडलेली होती आणि त्या आजोबा आहेत ना ओरडत होते. मी गेली, त्यांना चौकशी केली तब्येतीची आणि त्यांच्या ओरडण्याचं कारण विचारलं. तर त्यावेळेला ते आजोबा म्हटले, की "बाई मला भूक लागलेली आहे आणि मला पण पोहे खायचे आहेत." आता आम्ही आम्ही तर ते खाल्ले गेलेले होते आमचे. तर त्यावेळेला आहे ना मी घरात गेली आणि ज्यांच्याकडे आम्ही नाश्ता केला त्या घरातल्या महिलेला विचारलं, म्हटलं, "आजोबांना भूक लागली आहे, त्यांना पोहे हवेत, तर द्यायचे का?" तर त्या लगेच म्हटल्या, की "पोहे संपलेत, थोड्या वेळात बाबांना जेवण देणार आहे. थोडा वेळ त्यांना थांबवावं लागणार आहे." तर मी म्हटलं, "हो का? पण ते तर म्हणताय भूक लागली, मग त्यांनाही पोहे द्यायला हवे होते थोडेसे." तर त्या पटकन म्हटल्या, "नाही हो, बाबांना ना पोहे पचत नाही ना, म्हणून आम्ही बाबांना दिले नाही." आता ज्याच्या त्याच्या घरच्या मुद्दा असल्यामुळे आम्ही फार काही न बोलता आम्ही तिथून निघालो. पण जसं आमच्या पायरीच्या खाली पाय उतरला ना, त्याच वेळेला त्या घरातली सून आणि मुलगा दोघी त्या आजोबांना ओरडत होते आणि म्हणत होते, की "तुम्हाला ना 4 पाहुणे आले की त्यांच्यासमोरच तमाशा करायचा असतो. काय गरज होती का एवढे मोठ्याने ओरडायची?" खरं सांगायला गेलं ना, त्यावेळेला हे शब्द ऐकून ना जीवाचं पाणी झालं. पण म्हणत नाही का, लोकाच्या घरावर आपला अधिकार नसतो. म्हणून आहे ना मान खाली घातली आणि आम्ही आमच्या पुढच्या मार्गाला निघालो. आत्ता काही दिवसांपूर्वी ना गावाकडनं फोन आला, की ते आजोबा आता ह्या जगात नाही आहेत, ते वारले आणि त्यांच्या म्हणजे पितृदोष लागू नये किंवा त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून त्यांच्या ह्याच मुलगा सुनाने त्यांच्यासाठी 10 दिवसाचं कीर्तन ठेवलेलं आहे. 10व्याचा खर्च इतका चांगला केलेला आहे, की जवळजवळ 40,000 ते 50,000 रुपये त्यांनी फक्त 10व्यासाठी लावलेले. मला ना अशा मुलांना खरंच आवर्जून एक गोष्ट सांगायची वाटते, की एक वेळ आहे ना तुम्ही ते 10वं कार्य काहीही करू नका. पण किमान जोपर्यंत ते आई-वडील जिवंत आहे ना, त्यांना 2 वेळेचं अन्न पोटभर द्या. तुम्ही मला सांगा, ज्या वडिलांना त्या दिवशी पोहे खायचे होते, त्यांची पोटामध्ये भूक लागलेली होती, तो तुम्ही आत्मा जिवंत शांत करू शकले नाही आणि मेल्याच्या नंतर त्यांच्या आत्म्यातनं तुम्हाला काहीतरी शिव्याश्राप लागू नये किंवा त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून तुम्ही 10-10 दिवस हरिपाठ वाचताय, कीर्तनं ठेवतायत. काय अर्थ आहे काय सगळं करण्याला? कारण की आज विचार करा, तुम्हाला खरंच असं वाटतंय का, की ते जिवंत असताना त्यांनी ज्या वेदना यातना सहन केलेल्या आहे, त्यातनं ते तुम्हाला माफ करतील? खरं सांगू ना, आज ते आजोबा वारले या गोष्टीचं दुःख होण्यापेक्षा खरंच आनंद वाटतोय. कारण असं वाटतं कुठेतरी ते ह्या संकटातनं मुक्त